मध्ये तुमच्या बघा 2000 रुपये आलेत का बघा, जरा मोबाईलवर बघा, आले काय बघा. हे सरकारचं काम. अभी बटन दबाया, पैसे डायरेक्ट अकाउंट में, बटन दाबलं, खात्यात पैसे. संदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत. केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे. आता बातमी लाडक्या बहिणीची. राज्यात लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी बहिणींना पुन्हा ई-केवायसी करणं बंधनकारक असणार आहे. येत्या 2 महिन्यात लाडक्या बहिणींना ई-केवायसी करावी लागेल, अशी माहिती महिला आणि बाल कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. हे ई-केवायसी कसं असेल पाहूयात. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी बहिणींना ई-केवायसी बंधनकारक. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता लाभार्थी महिलांना ई-केवायसी बंधनकारक असणार आहे. येत्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी कशी पूर्ण करायची पाहूयात. https://ladkibaheen.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवरती जावं लागेल. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पर्यायावर क्लिक करा. ई-केवायसी साठी लाभार्थी आधार क्रमांक नोंदवावा लागेल. यानंतर कॅप्चा कोड नोंदवा. नंतर आधार प्रमाणीकरणासाठी क्लिक करा. सहमती दर्शवण्यासाठी पर्यायावर क्लिक करा. आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP मिळेल. कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाहीये. मी म्हटल्याप्रमाणे ई-केवायसीतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची बातमी आहे. लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वर्ग करण्यात आलाय. सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 319 कोटी 53 लाखांचा हा निधी आहे, जो महिला विभागाकडे वर्ग करण्यात आलाय. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापूर्वी जुलै महिन्याचा हप्ता मिळावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय. तर दुसरीकडे नियंत्रक अधिकाऱ्यांना देखील निधी वापराबाबत काटकसरीच्या कडक सूचना देण्याची माहिती समोर येते. पैसे वाढण्याची शक्यता आहे. या योजनेची रक्कम महागाईनुसार वाढवण्याची शिफारस पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने केलेली आहे. समितीच्या अहवालानुसार या योजनेमुळे महिलांची आर्थिक स्थिती सुधारली आहे. सध्या मिळणारे 1500 रुपये पुरेसे आहेत की नाही याचं मूल्यमापन करून ही रक्कम वाढवावी असं समितीचा सूर असल्याचं समजतंय. आणि योजनेचे पैसे वाढवा असं यावेळेस केंद्रीय समितीनं शिफारस केलेली आहे. अहवाल त्या संदर्भातला दिलेला आहे. आता सरकार या संदर्भात काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अधिक सुलभ, सुकर व पारदर्शक करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ladkibaheen.maharashtra.gov.in हे वेब पोर्टल चालू केलेलं आहे. या वेब पोर्टलवर सर्व लाडक्या बहिणींनी येत्या 2 महिन्यामध्ये ई-केवायसी करून घ्यावी. लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येते. गेल्या 3 महिन्यांपासून रखडलेला निधी आता एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. 4500 रुपये वितरित केले जाणार आहेत. ज्या महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे त्यांना हा हप्ता मिळणार आहे. तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच हे पैसे खात्यात जमा होतील, अशी माहिती प्रशासनाकडून आता देण्यात येते. योजनेसाठी राज्यभरात 1,04,00,000 अर्ज आतापर्यंत दाखल झालेत. 1,04,00,000 अर्जांपैकी 1,03,00,000 अर्ज हे पात्र ठरलेले आहेत. आतापर्यंत सर्वाधिक पात्र उमेदवारांची संख्या ही पुणे जिल्ह्यामधली आहे. पात्र महिलांना 17 ऑगस्टला पहिले 2 हप्ते दिले जातील. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज आहे सोमवार. तर सोमवार नेहमीच वितरणाचा दिवस असतो हे तुम्हाला माहीतच असेल. आजचा सोमवार सुद्धा आनंदाचा सोमवार राहणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आली आहे. जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकाच वेळीच मिळणार. खात्यात थेट 3000 रुपये जमा होण्याची शक्यता. तर बघा, महत्त्वाची माहिती आलेली आहे. बघा, मुंबई तरुण भारत या प्रचलित वृत्तपत्राने माहिती दिलेली आहे. ती माहिती पण बघून घेऊया. बघा, महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. बघा, ज्यांना रेग्युलरली हप्ते मिळत आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. स्वातंत्र्य दिनी आणि रक्षाबंधनाचे औचित्य साधून
राज्य सरकार जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्याचे पैसे एकूण 3,000 रुपये पात्र महिलांच्या खात्यात एकाच वेळी जमा करण्याचा विचार करण्यात आलेला आहे. बघा, एकाच वेळीच तुम्हाला 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार की नाही हे आज कळून जाणार आहे. आज जो आहे तो वितरणाचा दिवस आहे. तर आज 11 वाजेपर्यंत तुम्हाला कळून जाणार आहे की एकाच वेळी 3,000 रुपये येणार आहे की 1,500 रुपये येणार आहे. तर बघा, बँक खात्यात एकाच वेळी जमा करण्याचा विचार केला जात आहे. तर सध्या अनेक पात्र महिलांना जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. बघा, पात्र असून सुद्धा अजूनपर्यंत जुलै महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे. तर ऑगस्ट महिन्याचेही काही दिवस उलटून गेलेले आहे. तर बघा, 17 दिवस उलटून गेलेले आहे ऑगस्ट महिन्याचे. तर या पार्श्वभूमीवर माध्यमांवरून मिळत असलेल्या माहितीनुसार जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांची मिळून प्रत्येकी 1,500 रुपये, म्हणजे जुलै महिन्याचे 1,500 आणि ऑगस्ट महिन्याचे 1,500, तर टोटल 3,000 रुपये थेट DBTद्वारे जमा करण्याची तयारी सुरू आहे. तर बघा, डायरेक्ट DBT मार्फत तुमच्या बँक अकाउंटमध्ये 1,500 अधिक 1,500 3,000 रुपये जमा करण्याची तयारी सुरू आहे. आणि आजचा दिवस महत्त्वाचा आहे. 15 ऑगस्ट रोजीच पैसे जमा होणार का याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नव्हती. तर बघा, 15 ऑगस्टला पैसे जमा होणार होते तशी बातमी देखील आली होती, परंतु काही कारणास्तव 15 ऑगस्टला पैसे जमा झाले नव्हते. तर आता 20 ऑगस्टपर्यंत हे हप्ते महिलांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. तर 20 ऑगस्टपर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे जमा करणार असल्याची शक्यता वर्तवलेली आहे. तर बघा, आजची 17 फक्त 3 दिवस राहिलेले आहे आणि वितरण सुरू झाल्यावर बघा, तुम्हाला माहीत आहे 3-4 दिवस लागतच असते. त्यामुळे आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असणार आहे. तर आजच्या दिवशी पैसे जे आहेत ते खात्यात जमा होऊ शकतात. तर 11 वाजेपर्यंत आज वाट बघायची आहे. तर त्यामुळे बघा, योजनेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि केवळ गरजू व पात्र महिलांपर्यंत सरकारी निधी पोहोचवण्यासाठी प्रशासनाकडून eKYC प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. तर बघा, तुम्ही विचारत होते eKYC कशासाठी आहे. तर बघा, फक्त पात्र महिलांपर्यंतच हप्ता पोहोचवण्यासाठी आणि जे गैरफायदा घेतात त्यांना काढून टाकण्यासाठी eKYCची योजना आहे. ज्या महिलांचे KYC अपूर्ण आहे किंवा ज्या अपात्र आढळतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर बघा, अपात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. तर बघा, आजचा सोमवार आहे. आज आहे 17 तारीख. तर आज वितरण सुरू होण्याचे 99% चान्सेस जे आहे ते वर्तविल्या जात आहे. 100% आज वितरण होऊ शकते. आज सर्वांनी आपापले मोबाईल सोबत ठेवायचे आहे आणि चेक करत राहायचे आहे की 11 वाजेपर्यंत मेसेज आला की नाही आला. 3,000 रुपये एकत्र येऊ शकतात. आले तर, नाहीतर 1,500 रुपये देखील तुम्हाला येऊ शकतात. तर 17 तारीख जवळपास आलेली आहे आज. तर 17 ऑगस्ट असल्यामुळे दोन्ही हप्ते एकत्र येण्याचे चान्सेस वर्तविल्या जात आहे. तर बघा, ज्यांची eKYC बाकी आहे त्यांना सुद्धा महत्त्वपूर्ण माहिती आता आलेली आहे त्यांच्यासाठी सुद्धा. तर लवकरच आता 10-15 दिवसात eKYCची पोर्टल सुरू होणार आहे. त्यानंतर तुम्ही eKYC करून टाका. त्यानंतर राहिलेले पैसे तुम्हाला तुमच्या खात्यात जमा झालेले बघायला मिळेल. सर्व 8 हप्ते 12,000 रुपये तुमच्या खात्यात टोटल जमा होऊन जाईल आणि नंतर सुरळीत हप्ता तुम्हाला चालू राहणार आहे. तर अशाच माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला तर व्हिडिओला देखील लाईक करा. तर आज वितरण सुरू झाल्यानंतर त्याची अपडेट तुम्हाला देण्यातच येणार आहे. त्यामुळे सर्वांनी अपडेटेड राहा. लवकरच आज वितरण सुरू होऊ शकते.